रामकृष्ण हरी माऊली आपल्या पंढरीच्या वारीमध्ये लाखो वारकरी चालत येतात आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी. या वारीमध्ये एक सत्य आणि एक अनुभव दडलेला आहे माऊली. हे सत्य काय आहे आणि तो काय अनुभव आहे तेच आपण पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे वारीत लाखो वारकरी चालतात, तरीही वारीमध्ये भांडण का होत नाहीत हे प्रत्येकाला जाणून घ्यायची खूप इच्छा असते. अशा गर्दीतही आपले वारकरी हसत मुखाने पंढरीला येतात. माऊली, आजच्या या जगात दोन माणसं एकत्र आली तरीही वाद होतात बघा, भांडण होतात, अहंकार आडवा येतो. पण महाराष्ट्रात दरवर्षी एक अशी यात्रा निघते जिथे लाखो लोक एकत्र चालतात. तरीही त्या लोकांमध्ये खूप असं प्रेम असतं, शिस्त असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनाला स्पर्श करणारी माणुसकी असते. ती म्हणजे पंढरपूरची वारी बघा माऊली. वारी म्हणजे फक्त चालणं नाही, वारी म्हणजे चालता चालता स्वतःला बदलण्याचा प्रवास आहे. या वारीत कोणी श्रीमंत असतो, कोणी गरीब असतो, कोणी शेतकरी असतो, कोणी कामगार असतो, कोणी मोठं डॉक्टर इंजिनियर असतो, तर कोणी अतिशय वृद्ध असतो. पण वारीत आल्यानंतर सगळ्यांची एकच ओळख उरते, मी विठ्ठलाचा वारकरी आणि विठ्ठल माझा. लाखो लोक एकत्र असतात वारीमध्ये. चालताना अनेक अडचणी येतात. पाऊस असतो, ऊन असतं, थकवा असतो, तरीही तिथे राग कमी दिसतो. कारण वारी माणसाला शिकवते स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करा. वारीत चालत असताना एक वारकरी थकला तर दुसरा वारकरी त्याला आधार देतो. कोणाची चप्पल तुटली तर दुसरा वारकरी त्याला स्वतःची चप्पल देतो. कोणाला भूक लागली तर प्रत्येक ठिकाणी अन्नदान केलं जातं बघा माऊली. ही फक्त यात्रा नाही, ही जगाला माणुसकी शिकवणारी आपली संस्कृती आहे बघा माऊली. तिथे ओळख नसते, पैसा नसतो, अहंकार नसतो, फक्त एकच गोष्ट असते, विठ्ठल नाम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम हा आवाज फक्त कानात जात नाही, तो थेट मनात उतरतो. आणि म्हणूनच वारकरी म्हणतात, वारी शरीर चालवत नाही, विठ्ठल चालवतो. अनेक लोक विचारतात, इतक्या मोठ्या गर्दीत भांडणं का होत नाहीत? याचं उत्तर संतांनी खूप आधी दिलं आहे. कारण वारीत प्रत्येक माणूस दुसऱ्यांमध्ये विठ्ठल पाहतो. जेव्हा समोरच्या माणसात देव दिसायला लागतो तेव्हा राग आपोआप कमी होतो. आपल्या विठ्ठलाच्या वारीमध्ये एक नियम आहे बघा माऊली, कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही. म्हणूनच लाखो लोक असूनही तिथं प्रेम टिकून राहतं. अभिमान सोडल्याशिवाय खरी भक्ती मिळत नाही. वारी हेच आपल्याला शिकवते. वारीमध्ये अनवाणी पायाने वारकरी चालत असतात. कारण त्यांना वाटतं ही पंढरीची वाट आहे, इथे अहंकार नाही ठेवायचा. आज विज्ञान मोठं झालं आहे, तंत्रज्ञान वाढलं आहे, पण माणसातली शांतता कमी झाली. आणि म्हणून लाखो लोक आपल्या विठ्ठलाच्या वारीमध्ये असं भक्तिभावाने चालत येतात बघा माऊली. कारण प्रत्येक वारकऱ्याच्या मनात फक्त एकच विचार असतो की वारीमध्ये आल्यानंतर आपल्याला फक्त देव नाही तर मनाची शांती मिळते, आपल्याला एक वेगळा अनुभव मिळतो. वारी म्हणजे फक्त पंढरपूरला जाण्याचा रस्ता नाही, तो माणसाला माणूस बनवण्याचा प्रवास आहे. जिथे लाखो लोक असूनही प्रेम टिकून राहतं, तीच खरी विठ्ठल भक्ती. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि न करी तीर्थव्रत. विठ्ठल नामे झाली माझी ओळख, चरणी ठेविला जीव सर्वस्व. तुम्ही कधी आषाढी वारीला पंढरीला चालत प्रवास केला आहे का? ही वारी, हे नातं, ही माणुसकी जपली आहे का, अनुभवली आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा. रामकृष्ण.